नमस्कार. मी डॉक्टर घनश्याम नारायणराव देशमुख, आयुर्वेदिक MS सर्जन, कल्याण, मुंबई. मित्रांनो, आज सकाळचे 7 वाजले आहेत. आज सकाळी सकाळी व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन असं की आम्ही बऱ्याच रुग्णांना सांगतो की तुम्हाला हे 2 आजार आहेत किंवा 3 आजार आहेत. गुद्दाच्या ठिकाणी होणारे जे अनेक आजार असतात, एन्डोक्राइन डिसऑर्डर्स, म्हणजे प्रत्येक वेळा पेशंटला फक्त एकच सिंगल डिसीज असतो असं काही नाही. काही रुग्णांना फक्त मुळव्याध असतो, तर काहींना फक्त फिशर, काहींना फक्त फिशर विथ स्टॅग असतो, काहींना पेरियनल अब्सेस असतो, काहींना इंटरनल हेमोरॉइड्स, काहींना एक्सटर्नल हेमोरॉइड्स. म्हणजे काही रुग्णांमध्ये सिंगल डिसीज असतो, पण अनेक रुग्णांमध्ये मिक्स पॅथॉलॉजी असते. मिक्स म्हणजे काय, तर काही रुग्ण असे असतात की त्यांना फिस्टुला असतो म्हणजे भगंदर, त्यासोबत अब्सेसचं पण पॅकेट असतं आणि फिशर टॅग असतात. तर आपण आज जे ऑपरेट काही केसेस करणार आहोत त्यातले एक असे केस आहे की त्या महिला रुग्ण आहेत आणि ते विशेषतः म्हणजे आपल्याकडे धीरा बारामतीवरून आलेले आहेत ऑपरेट करण्यासाठी. त्यांचं पूर्वी एकदा ऑपरेट झालेलं आहे, थोडंसं रिकरन्स आहे. तर त्या महिला भगिनींना जो आजार आहे, डिसीज आहे, तर त्यांना आहे फिस्टुला इन एनो, कॉम्प्लेक्स फिस्टुला विथ पेरियनल अब्सेस, फिशर ॲट 6 o'clock विथ एक्सटर्नल सेंटिनल टॅग अँड प्रायमरी हेमोरॉइड्स 3 o'clock, इंटरनल हेमोरॉइड्स. तर साधारणतः या महिला भगिनीमध्ये आजार काय काय आहेत. एक तर कॉम्प्लेक्स फिस्टुला जो रिकरन्स झाला आहे, सेकंड अब्सेस पॉकेट, नंबर 3 फिशर विथ एक्सटर्नल टॅग आणि नंबर 4 इंटरनल हेमोरॉइड्स ॲट 3 o'clock, प्रायमरी हेमोरॉइड्स. तर सांगण्याचा उद्देश काय मित्रांनो की रुग्णांना म्हणजे एकाच रुग्णामध्ये इतक्या प्रकारचे आजार गुदाच्या ठिकाणी आहेत. नॉर्मली आपण बऱ्याच वेळा मल्टिपल ऑपरेट ॲट अ टाइम करत नाही. डिपेंड्स ऑन द कंडिशन, पेशंटची कंडिशन कशी आहे, डिसीजची सिव्हिरिटी कशी आहे ते पाहून आपण करतो. पण आज या महिला भगिनीचा आपण ऑपरेट करताना कॉम्प्लेक्स फिस्टुला ऑपरेट करून त्यासोबत फिशरेक्टॉमी, लॅटरल इंटरस्पिंक्टेक्टॉमी विथ एक्सटर्नल टॅग अँड जे इंटरनल हेमोरॉइड आहे त्याला आपण लेझर अब्लेशन करणार आहोत. तर सांगण्याचा मुद्दा कसा आहे की रुग्णांना याचं नॉलेज असलं पाहिजे प्रायमा फेसी काही अंशी, की रुग्णांमध्ये काही रुग्णांमध्ये गुदाच्या ठिकाणी एकच आजार नसून मल्टिपल आजार सुद्धा असू शकतात. त्यासाठी त्या रुग्णांनी तात्काळ आपल्याला जर काही गुदाच्या ठिकाणी त्रास होत असेल तर आपल्या आयुर्वेदिक MS सर्जनला आमच्याकडेच आलं पाहिजे असं काही नाही. तुमच्या जवळ कुठल्याही शहरामध्ये एखादे चांगले अनुभवी डॉक्टर असतील, MS आयुर्वेदिक सर्जन असतील, ते या फील्डमधले एक्सपर्ट असतील, ते काम करत असतील, तर तुम्ही तुमच्या जवळच्या शहरामध्ये सुद्धा तज्ज्ञ MS सर्जनचा सल्ला घेऊन डायग्नोसिस करून ट्रीटमेंट घेऊ शकता. तुम्हाला काही शंका वाटली, पुढील काही माहिती हवी असेल, सेकंड ओपिनियन हवा असेल तर तुम्ही आमच्या हॉस्पिटलला कन्सल्ट करू शकता. कल्याण, मुंबई, डॉक्टर घनश्याम नारायणराव देशमुख, आयुर्वेदिक MS सर्जन. धन्यवाद.